नमस्कार, मी राजेंद्र गावडे। माझी चिंचवडमध्ये प्रोस्नॅप म्हणून एक जिम आहे। तर ही जिम माझी चांगली इक्विप्ड आहे। त्याच्यामध्ये एसीज वगैरे सगळे आहेत आणि ही जवळपास सकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत चालू असते। आणि याच्यामध्ये काय होतं की याला सुट्टी नाही आहे कधी। तर मला या ठिकाणी इलेक्ट्रिकलचं बिल साधारणतः पर मंथ 1 लाख प्लस असायचं आणि हा खर्च खूप होत होता। म्हणून मग मी विचार करत होतो की सोलर पॉवरमध्ये आपण जायचं की नाही। आणि मग त्याच्यावर विचार करून प्रोज्युमर सोलर्सचे वीरेंद्र भागवत यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केलं आणि मग त्यांच्याशी चर्चा केली की साधारण मला 40 KVAच्या या सिस्टीमसाठी मला सोलर पॉवरची त्या तिथं सिस्टीम लावायची आहे। तर मग साधारणतः त्यांच्याशी डिस्कस केल्यावरती त्यांनी कोटेशन दिलं। साधारणतः हा प्रोजेक्ट कॉस्ट 25 लाखापर्यंत येत होती आणि मग आम्ही त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिल्यावरती या सगळ्या गोष्टी झाल्या आणि तो प्रोजेक्ट पूर्ण झाला। तर आत्ता साधारणतः जानेवारी महिन्यानंतर ही आमची सिस्टीम सुरू झाली आणि जे 1 लाख बिल मला यायचं ते साधारणतः आता 13,000 रुपयापर्यंत येते। म्हणजे आजपर्यंत जवळपास माझं 5 लाख रुपये 5 महिन्यात सेविंग झालं। याच्याबरोबरच साधारणतः आम्ही 32,000 युनिट जनरेट केले। त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्याप्रमाणे आम्ही तिथं मेंटेनन्स करतो। सोलर पॅनल्स त्यांनी सांगितलेले आहेत कशा पद्धतीने ते वॉश करायचे, साफ ठेवायचे, त्या पद्धतीने सगळं। तर मॅक्झिमम पॉवर त्याच्यातनं जनरेट होती आणि साधारणतः 32 टन CO2 इमिशन आम्ही सेव्ह केलेले आहे। म्हणजे अराऊंड त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच त्यांनी सांगितले की जवळपास 18 झाडं आपण प्लॅन्ट केलीत, अशा पद्धतीचं हे सगळं झालेलं आहे। तर याच्यामध्ये आनंद या गोष्टीचा आहे की एक तर सोशल काम याच्यातनं मी करू शकलो, त्यानंतर माझ्या स्वतःच्या फायद्यासाठी सुद्धा मला त्याचा उपयोग झाला। तर या ठिकाणी तर मी जास्तीत जास्त लोकांना अपील करेल की तुम्ही सोलर पॉवरचे हे सगळे पॅनल्स लावून या एकतर CO2 तुम्ही कमी करणार आहात, आपलं लाईफस्टाईल चांगलं होणार आहे। या गोष्टीचा फायदा आपल्या सगळ्यांबरोबरच बाकीच्या जनतेलाही होईल। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की MSEBला आज आपण पाहतो की कोळसा कमी आहे किंवा समजा आपल्या इरिगेशनच्या माध्यमातून ज्या वेळेला पॉवर जनरेट होती तर या गोष्टी समजा धरणं आज पाऊस खूपच उशीर झाला आहे पडायला, त्यामुळं कदाचित कोयना प्रकल्पाचा काही टप्पा बंद करण्याची सुद्धा विचार चालू आहेत। तर सोलरमध्ये आपण जर कन्वर्ट झालो तर आपल्याला ही शाश्वत एनर्जी कायमस्वरूपी मिळेल। ज्या वेळेला पावसाळा असतो त्यावेळेला ती थोडीशी कमी होते, पण आपल्याला पॉवर त्यातनं 100% जनरेट होती। तर मी तुम्हाला सगळ्यांना अपील करतो की तुम्हीसुद्धा सोलर पॅनल्स लावायचा नक्की विचार करा। प्रोज्युमर सोलर्स ही जी कंपनी आहे तर यांची टीम चांगली क्वालिफाईड आहे, अनुभवी आहे। तर यांच्याकडनं ज्या वेळेला आम्ही ही सिस्टीम बसवून घेतली तर त्यावेळेला त्यांना मी एक अट टाकली होती की माझा एक टेरेस त्याच्या खाली आहे, तर त्या टेरेसमध्ये लाईफ लाँग मला कधीही त्याच्यातनं खाली पाणी आलं नाही पाहिजे, अशी मला ती सगळी सिस्टीम झाली पाहिजे। तर मग त्यांनी त्याच्यावरती त्यांच्या सगळ्या टीमनी मला जवळपास 2-3 वर्किंग करून दाखवले। त्यातलं बेटर जे मला वाटलं त्या पद्धतीने मी ते सिलेक्ट केलं। मला सांगायला असं आवडेल की ही सगळी टीम क्वालिफाईड आहे, स्किल्ड आहे। यांनी बऱ्याच ठिकाणी कामं केलेली आहेत। मेट्रोच्या प्रोजेक्टवर सुद्धा यांनी कामं केलेली आहेत आणि भविष्यात मी अजूनही काही ठिकाणी माझ्या फार्मवर सुद्धा मी आता विचार करतो आहे तिथं की डेव्हलपमेंट करताना तिथं आपल्यालाही ही सोलर पॉवर एनर्जीचाच सगळीकडे उपयोग करायचा आहे। तर मी नक्कीच प्रोज्युमर सोलर्सलाच प्रेफरन्स देणार आणि त्यांच्याकडनंच हे काम करून घेणार। आज माझ्या जिममधले जे काय इक्विपमेंट्स आहेत ते MSEBच्या पॉवरवर न चालता सोलर एनर्जीवर चालतात। याचा मला खूप अभिमान आहे आणि अशाच पद्धतीने मी माझ्या फार्ममध्ये सुद्धा जी काही डेव्हलपमेंट करील ती सगळी सोलर पॉवरवरच आणि MSEBचं फक्त नावापुरतं मीटर तिथं असेल अशी सगळ्या पद्धतीने मी काम करणार आहे।